दादांचा अपघात झाला संपूर्ण महाराष्ट्र मात्र सोशल मीडियामध्ये तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलला आणि विरोधकांना विलन करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो. एक असं आहे की ज्यांना विलन करायचं मला करायचं होतं त्यांनी काय कारणासाठी केलं याची मला पूर्णपणाची माहिती आहे. आम्ही तातडीने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवत वहिनींची विधिमंडळ पक्ष नेता म्हणून ज्यावेळेला निवड केली, मग दादांच्या अंत्यसंस्कारापूर्वी काही प्रमुख राजकीय नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर त्यांच्यापैकी कोणी आम्हाला आजवर देऊ शकलं नाही. जर या गोष्टीसाठी थांबावं असं म्हणू शकतात तर त्या गोष्टीचं कारण काय होतं की शव तिथे असतानाच अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच प्रमुख 7-8 प्रमुख नेत्याने त्या बाबतीमध्ये विचार त्या ठिकाणी मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र आहे. आम्ही लोकांनी शिक्कामोर्तब केलंय. विधानसभेला 41 पैकी जवळपास 35-36 पेक्षा जास्त आमदार त्यावेळेला समोरच्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निवडून आले. आमचा नेता निवडाचा अधिकार आम्हाला आहे आणि नेता निवडून शपथविधी कधी करायचा ते माननीय नेता निवडला पक्षाने, मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आणि शपथ झाली. त्याच्यात कोणाला काय शल्य दुःख वावगं वाटलंय ते त्यांनी सांगावं. मी दादांच्या परिवाराशी किंवा दादांशी एक त्यांचा सहकारी म्हणून काम करत आलो. उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्यांचा सहकारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराशी सोबत ठेवत उद्याची भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करणार आहे. म्हणून आम्ही केलेलं योग्य की अयोग्य काळाच्या ओघामध्ये निश्चितपणाने जनतेला समोर येईल. ज्या धीरोदात्त पद्धतीने सुनेत्रा वहिनींनी या कठीण प्रसंगामध्ये ही जी काही जबाबदारी स्वीकारलेली आहे, इतिहास कालांपासून अशा अनेक आपण आपल्यासमोर अनेक अशी उदाहरणं आहेत. मला असं वाटतं की अलीकडच्या कालावधीमध्ये जो धीरोदात्तपणा सुनेत्रा वहिनींनी दाखवला त्याच्यातून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या ह्याला बळकटीकरण येईल असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.